जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस मला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. येसवर मसाला केला तर बऱ्याच त्यांच्या कमेंट आलेल्या की ताई एकदा भाजी त्याची कशी करतात ते दाखवा. तर भाज्या तर बऱ्याच होतात त्याच्या, म्हणजे जवळपास सर्वच प्रकारच्या भाज्या येसवर मसाल्यात होतात. तर नुसता येसवर आहे तो केलेला होता मी मागे एका व्हिडिओमध्ये. आणि आज करणार आहे उडदाची डाळ. तर उडदाची डाळ अगोदर शिजवून घ्यायची, त्याच्यानंतर फोडणीमध्ये मसाला वापरायचा. तर जे वाटण आहे मसाल्याचं ते करायची गरज पडत नाही येसवर असला की. तर डाळ चांगली स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आणि मी पातेल्यामध्ये शिजवत असते, जास्त काही वेळ लागत नाही. कुकरमध्ये काही कधी लावत नसते. डाळ चांगली शिजली की एका वाटीमध्ये येसवर मेंबर कसे आहे आणि भाजी किती आहे त्याच्यानुसार हा मसाला घ्यायचा असतो आणि घट्टपणा याला खूप असतो. तर 2 चमचे मसाला घेतला मी, तो पाण्यामध्ये मिक्स करून तेल टाकलं. तेलामध्ये जिरे, लसूण, थोडासा मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि त्याच्यानंतर हा येसवर मसाल्याचं जे पाणी केलेलं आहे ते टाकायचं. त्याच्यानंतर चांगला शिजवून घ्यायचं आणि उडदाची डाळ टाकली की जास्त काही शिजायला वेळ लागत नाही याला. एक उकळी आल्यानंतर 4-5 मिनटं थोडंसं मिक्स घट्टपणा येईपर्यंत ठेवलं की भाजी तयार होऊन जाते. जास्त वेळ पण लागत नाही आणि चव पण खूप चांगली लागते या मसाल्याची. जे काळ्या मसाल्याचं वाटण करतो आपण त्याच्यापेक्षा येसवर मसाल्याची उडदाची डाळ खूप चांगली लागते. कोथिंबीर, मीठ टाकलं की भाजी तयार. आणि आता शाळा सुरू होऊन राहिल्या तर जवळपास 10 वाजेपर्यंत सगळं स्वयंपाक तयार करावाच लागतो, कारण 9:45-10 वाजता ते जेवायला बसतात. कारण नंतर मग बाकीची तयारी वगैरे चालते त्यांची. तर त्यांची ड्युटी सुरू झाली की आपली पण ड्युटी सुरू होऊन जाते. पटापटा आवरणं लागतं. आणि इतकं 2-3 समजा काही दिवस सुट्ट्या होत्या तर मग थोडासा मागे पुढे जेवणाचा टाईम झाला तरीही काही हरकत नव्हती. पण आता तसं नाही. अगदी माझी म्हणजे डाळीला उकळी वगैरे आली, शिजली डाळ, लगेच ते बसलेलेच होते. तर त्यांना जेवण वगैरे दिलं. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस मला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आज आता आहे 30 तारीख आणि आजपासून झाली शाळा सुरू. शाळा सुरू झाली म्हणजे एक ड्युटी सुरू होती आपली पण, की 10 वाजेपर्यंत सर्व आटवायचं. कारण 10 वाजता ते बरोबर विचारत पण नाही आणि लगेच त्यांच्या जागेवर येऊन बसतात की आपल्याला वाढून द्यावं लागतं. कारण त्यांना पण सवय झाली ती. आता मलाही समजा आपल्यालाही एक सवय होऊन जाते नाही, या वेळेला ते जेवायला बसतात 10 वाजता नाही तर 9:45लाच बसतात. आणि त्याच्यानंतर तयारी वगैरे करायला त्यांनाही वेळ लागतो. तर ते जेवण वगैरे झालं त्यांचं आणि माझे पण थोडेफार कामं बाकीचे झाले, काही राहिले. एकदा ते गेले की मग थोडासा आळस वगैरे येऊन जातो. जेवण वगैरे झालं माझं पण, त्यांचं लवकर होतं त्याच्यामुळे मग आमचे पण लवकरच होऊन जातात. आणि अगोदर तर श्रेया लहान होते तेव्हा तिला मी शाळेत पोहोचून द्यायला जायची. तर पोहोचून दिल्यानंतर जेव्हा घरी वापस यायचे तर मला कामाचा खूप कंटाळा यायचा. तर 11 वाजेपर्यंत माझे सर्व कामं म्हणजे कोणतंच नव्हतं राहत. फरशी वगैरे सर्व करून मी 11 वाजता तिला शाळेत पोहोचून द्यायला जायची. आणि जेव्हा खूप लहान होती, अगदीच तिला सकाळची शाळा होती, तेव्हा 11:30ला शाळेत घ्यायला जायचे. तर तोपर्यंत पण म्हणजे तिथून आल्यानंतर मला कामं करायचा खूप कंटाळा यायचा. आणि आता श्रेया थोडी उशिरा येते आता घरी आणि ते गेले शाळेत. पंकजचा चालू आहे थोडासा आराम. तर जवळपास कामं झाले आणि थोडेफार जे काही राहिले थोडेसे. पंकजचं श्रेयाचं जेवण बाकी आहे अजून, त्याच्यामुळे काही भांडे झाले, काही राहिले. तर पाहू आता काय काय होतं. तर आणि काही ताईंच्या अजूनसुद्धा कमेंट येतात की ते रोज व्हिडिओ टाका, नोटिफिकेशन यूट्यूब पाठवूनच नाही राहिलं. तर ज्यांना नोटिफिकेशन येत नाही ते परत एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं जे ऑल बटन आहे ते प्रेस करा. काही ताईंनी केलं तर त्यांना आता जाऊन राहिलं. आणि व्हिडिओ आता रोजच सुरू आहे त्याच्यामुळे नोटिफिकेशनच यूट्यूब पाठवत नाही. ते एकदा तसं करून पहा, नाही तर मग सरळ सर्च करा चॅनल. तर पाहू हे आता बाकीचे जे राहिलेले कामं आहे ते आवरून घेते, नंतर दुपारी काय होतं आता ते. उन्हाळ्यात पण श्रेयाला सुट्टी नव्हती त्याच्यामुळे उन्हातही जावं लागायचं तिला. आणि त्याच्याचमुळे ते केस तिचे असे थोडेसे त्याला कोरडेपणा जास्त आला, वृक्ष झाल्यासारखे झाले, निस्तेज ज्याला म्हणतो आपण ते. तर त्याच्यासाठी एक थोडासा लेप तयार करणार आहे. तर 2-3 चमचे म्हणजे आता केस कसे आहे त्याच्यानुसार हे प्रमाण कमी जास्त करायचं. तर 3-4 चमचे तांदूळ घेतले मी, चांगले स्वच्छ धुवून ते टाकले एका भांड्यामध्ये शिजायला. आणि त्याच्यातच टाकणार आहे जवस. तर जवस पण 4-5 चमचे. म्हणजे आता केसाची पोत कशी आहे, तिची केस खूप जाड आहे, त्याला जास्त लागणार आहे आणि
कमी जास्तही झालं तरी काही एवढं काही हे होत नाही त्याचं, म्हणजे की प्रमाण 4च चमचे पाहिजे किंवा 3च पाहिजे असं काही नाही, कमी जास्त प्रमाणाचं करता येतं. तर जवस पण घेतलं चांगलं धुवून आणि ते पण याच्यामध्ये टाकून दिलं. शिजायला काही याला जास्त वेळ लागत नाही आणि मी बसले तिच्यासोबत गप्पा करत, तर हे जरा जास्तच घट्ट झालं. थोडंसं पातळ ठेवायचं हे. आणि चहा गाळायची चाळणीने गाळून पाहिलं, म्हणजे त्यात बसलंही नसतं ती चाळणी घेतली. तर त्याच्यानंतर ही घेतली मी पुरण करतो आपण ती चाळणी, आणि खाली छोटी वाटी घेतली. ते साईडनं पडायला लागलं, त्याच्यानंतर मग ताट घेतलं. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की अंदाज येत नाही कोणत्याच गोष्टीचा आपल्याला. अगोदरच ताट आणि ही चाळणी घेतली असते तर तेवढंच हे झालं असतं, पण काही सांडलं नाही खाली म्हणा. त्याच्यानंतर घट्ट झालेलं हे खूप, तर गळत नव्हतं काहीच. तर त्याच्यामुळे परत थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि आणखी शिजवून घेतलं. त्यातला जो रस आहे पूर्ण तांदूळाचा आणि जवसाचा तो निघायला पाहिजे. आणि तो घट्ट झाल्यामुळे काही त्या चाळणीतून पडत नव्हता. परत थोडा वेळ शिजवलं आणि मग घेतलं गाळून. गरम गरमच पाहिजे हे. आणि ते मिश्रण पण लावताना थोडं कोमट असलं तेव्हाच लावायचं. खूप थंड जर झालं तर ते हाताला येत नाही. लगेच पुसून घेतला ओटा, कारण त्याच्यामध्ये ते भाताच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये चिकटपणा आहेच. तर तो चांगला क्लीन करून ठेवला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबऱ्याचं तेल टाकायचं 2-3 चमचे. त्याच्यानंतर हातानेच मिक्स करायचं. आणि याने असं केस म्हणजे शायनिंग येते, याला केसांना नरमपणा पण खूप येतो. आणि तसंही उन्हाळा संपल्यानंतर पावसाळ्यामध्ये केसांचे जे प्रॉब्लेम आहेत ते थोडे जास्तच होतात. केस गळणे झाले किंवा असं रुक्षपणा, फाटे बरंच असतं. तर ते त्याच्या केसांना चांगलं लावून घेतलं. 1-1.5 तास चांगलं सुकेपर्यंत ठेवायचं आणि त्याच्यानंतर शॅम्पूने धुवून टाकलं. छान केस होतात. तर व्यवस्थित असं सर्व केसांना लावून घ्यायचं. ते लावतानाच असं चमक येते केसांना. शेंड्यापर्यंत पूर्ण केसांना लावायचं. आणि ते हातात घेताना असं चिकटपणा त्याला खूप असतो, लवकर लागत नाही. त्याच्यानंतर आंबाडा करून घ्यायचा. मी आंबाडा करत होते, माझे केस असेच होते श्रेयासारखे, कट केले मागच्या वर्षी, सगळंच बिघडतच गेले त्या केसांचं. तर असा आंबाडा करायची मी. मला बऱ्याच ताई विचारायच्या की तुम्ही आंबाडा कसा पाडता. मी काही म्हणजे असं ते जुन्या बायांचा आहे तसा मला काही येत नाही, माझा असा साधाच असायचा. तर या पद्धतीने मी आंबाडा करायची. बऱ्याच ताई विचारायच्या तेव्हा. तर पूर्ण लावून सुकू द्यायचं चांगलं हे. आणि कपडे थोडेसे जे जुने आहे तेच घालायचे. ते भाताचं ते लागलं की खूप चिकट होतात. आता हे चांगलं सुकू द्यायचं आणि नंतर धुवून घ्यायचं. तर तिचं ते लावेपर्यंत इकडे चालू होतं कार्टून पाहिलं. ते वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर इकडचं सर्व आवरणं झालेलं होतं. तर मशीनच्या खाली क्षार खूप आहे इकडे, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते. तर मशीनच्या खाली पण पूर्ण क्षाराचं असं पाणी जमा झालेलं होतं. असं पांढरी फरशी दिसत जायची. तर ते सर्व तिथलचा जो पसारा आहे तो अगोदर काढून घेतला आणि पंकजला मदतीला, कारण मशीन उचलायची म्हटलं की मदतीला कोणी ना कोणी पाहिजेच. तर मशीन इकडे लावून घेतली पूर्ण. त्याच्यानंतर कपडे धुवायचा जो ओटा हे दगड आहे तो मी असा चिटकवून नाही घेतलेला, मोकळा आहे, म्हणजे त्याच्या खाली आपण साफ करू शकतो. आणि चिटकवलेला असला की तो हलवताच येत नाही, तिथे आहे तिथेच ते सगळं करावं लागतं. तर अगोदरचा होता माझा तेव्हा तो असा एकाच ठिकाणी होता आणि हा थोडासा असा फिरणारा केला मी. आणि व्हाईट कॅट ॲसिड वापरत असते मी, क्षाराचे डाग काढण्यासाठी तेच वापरते. पण डोळ्यामध्ये नाकामध्ये थोडी आग होती याने, तर थोडी सावधगिरी वापरावी लागते. अगोदर खराट्यानं पूर्ण व्यवस्थित असं लावून घेतलं आणि त्याच्यानंतर तिथे थांबतच नाही, म्हणजे आग होते थोडी डोळ्याची. त्यानंतर पाणी टाकायचं आणि ब्रशनं थोडंफार घासलं की म्हणजे जास्त घासायची गरज पडत नाही. ते लावलेलं असलं ते पाणी टाकलं की समोर चाललं जातं सगळं, ते क्षाराचं पूर्ण व्यवस्थित निघून जातं. त्याच्यानंतर पूर्ण फरशी क्लीन झाली. या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की